हॅलो गाईड, तर आज आपण बघणार आहोत विदाउट ग्रीन स्क्रीन कुठल्याही व्हिडिओचा बॅकग्राऊंड कशा प्रकारे चेंज करू शकतो। तर मित्रांनो, कुठलाही आपण एक व्हिडिओ काढा, मागचा बॅकग्राऊंड काय कसंही असलं तरी चालेल, परंतु आपण विदाउट ग्रीन स्क्रीन एक ॲप असा आहे, त्या ॲपनुसार आपण मागचे बॅकग्राऊंड चेंज करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप डाउनलोड करावा लागेल। तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही एक ॲप स्प्रिंग ॲप डाउनलोड करायचे तुम्हाला। या ठिकाणी स्प्रिंग ॲप आपण लिहिणार। अशा प्रकारे हा लोगो त्याचा आपल्याला दिसणार आणि त्यानंतर आपण हा इन्स्टॉल करणार आहोत। तर मित्रांनो, ऑलरेडी माझ्याकडं हा ॲप इन्स्टॉल आहे आणि इन्स्टॉल असल्यामुळे आपण डायरेक्ट त्या ॲपवर आता जाणार आहोत। तर स्प्रिंग ॲप हा या ठिकाणी आपण ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा लोगो दिसतो आपल्याला। तर अशा प्रकारे हा लोगो दिसल्याच्यानंतर या ठिकाणी आपण क्रिएट न्यूवर क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला एक इमेज आपल्याला बॅकग्राऊंडसाठी जी इमेज लागत असेल ती इमेज अगोदर आपण डाउनलोड करून ठेवायची आपल्या गॅलरीमध्ये। पिक्साबेवरून सुद्धा आपण एक कुठलीही इमेज आपण डाउनलोड करू शकतो। तर बघूया, या ठिकाणी आपण एक इमेज डाउनलोड करूया। तर कुठली इमेज आपल्या प्रकारच्या एक इमेज या ठिकाणी आपण डाउनलोड करूया। अशा प्रकारे ही इमेज डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे येणार। ही इमेज आल्याच्यानंतर ही थोडी आपण टाईमलाईन थोडी वाढवून घ्यायची आणि टाईमलाईन वाढवून गेल्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला एक बटन दिसत आहे, ओव्हरप्लेचं बटन। या बटनवर आपण जाऊन क्लिक करूया। हे बघा, ओव्हरप्लेचं बटन आपल्याला या ठिकाणी दिसतंय। या ओव्हरप्लेच्या बटनवर क्लिक करून आपण या ठिकाणी आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊ शकतो। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी क्लिक केलेला आहे। तर मित्रांनो, हा क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा बॅकमध्ये जाऊया आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ बॅकग्राऊंड मागे नवीन आलेले आहे आणि व्हिडिओ आपला समोर आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ हा सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो आपण व्हिडिओ टाईमलाईनवर जो ॲडजस्ट केलेला आहे तो सुद्धा या इमेज एवढा त्याची हाय लेंथ आपण वाढवून घेऊया। घेतल्याच्यानंतर जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवर आपण एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन बरेच काही दिसतात। या ठिकाणी ऑप्शन आपल्याला भरपूर या ठिकाणी दिसतात। एक ब्लेंडिंग इफेक्ट, AI, क्रोमा की मित्रांनो, जेव्हा ग्रीन स्क्रीन पाठीमागे असेल तेव्हा क्रोमा की आपण यूज करू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला ग्रीन स्क्रीन या ठिकाणी पाठीमागे नाही आहे। तर आपण या ठिकाणी पुढचा ऑप्शन या ठिकाणी मॅजिक रिमूव्हर हा आपण या ठिकाणी क्लिक करणार आहे आणि काही वेळातच हा बॅकग्राऊंड आपला चेंज होईल, डाउनलोड होणार आहे। थोडा वेट करावा। वेट केल्याच्यानंतर फटाफट ज्याप्रमाणे आपलं नेट असेल त्या नेटप्रमाणे होणार आहे। विदाउट ग्रीन स्क्रीन हा आपला बॅकग्राऊंड या ठिकाणी चेंज झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला। तर बघा, हा आपण अशा प्रकारे आपण आपला व्हिडिओ छोटा मोठा आपण करून घेऊ शकतो आणि प्ले करून दाखवतो। आपला मुलगा जर अभ्यासात वीक असेल, कमजोर असेल तर त्याची प्रगती कशी करायची, पालकांनी व शिक्षकांनी त्याच्यासाठी कोणकोणते उपाय योजले पाहिजे हे जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचे असेल, आपल्या मुलाची तरक्की करायची असेल, तर अशा प्रकारे मित्रांनो, विदाउट ग्रीन स्क्रीन
आपल्या कुठल्याही व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला एक ॲप डाउनलोड करावा लागेल. स्प्रिंग ॲप हा ॲप आपल्याला डाउनलोड करावा लागेल. ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट करायचं आहे रिझॉल्युशन या ठिकाणी 1080 आपण हे ठेवूया. त्यानंतर फ्रेम हे 30 आहे. क्वालिटी लो ठेवूया, हाय ठेवूया, आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्यानंतर सेव्ह ॲज व्हिडिओ. तर हा आपला व्हिडिओ सेव्ह गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण विदाउट ग्रीन स्क्रीन व्हिडिओची बॅकग्राऊंड आपण चांगल्या प्रकारे रिमूव्ह करू शकतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.